नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे स्वागत आहे ब्रिज कोर्समध्ये. वर्ग 10 इंग्रजी यामध्ये आपण येलो स्टेटमेंट 11 यामधील ॲक्टिव्हिटी नंबर 2 बघणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण लर्निंग आउटकम्स यांचे कोणते आहेत, राईट करेक्टली, सेंटेन्स राईट करेक्टली हे याच्यामधील लर्निंग आउटकम्स आहे. नेहमीप्रमाणे माझी तुम्हाला विनंती राहील की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सगळ्यात अगोदर आपण इन्स्ट्रक्शन फॉर टीचर अँड पॅरेंट्स काय इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत पहा शिक्षकांकरता. आस्क लर्नर टू रीड द ॲक्टिव्हिटी केअरफुली, काळजीपूर्वक ॲक्टिव्हिटी वाचायची आहे. आस्क लर्नर टू फोकस ऑन कॉन्टेस्ट, त्यानंतर जे कॉन्टेस्ट आहे त्याच्यावर फोकस करायचे आपल्याला, जे काही दिलेलं आहे त्याच्यावर. त्यानंतर आस्क लर्नर टू गेट हेल्प फ्रॉम द पियर्स. आस्क लर्नर टू यूज द डिक्शनरीज ऑनलाईन पोर्टल इफ दे नीड इट. त्यानंतर इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट, विद्यार्थ्यांकरता काय सूचना दिलेल्या आहे. रीड द ॲक्टिव्हिटी केअरफुली, ट्राय टू गेस द मिनिंग इन गिवन कॉन्टेक्स्ट अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राईट, ही तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेली आहे. त्यानंतर आपण वळूया लर्निंग ॲक्टिव्हिटीकडे. लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये गेट द थिंक बॅक ऑन द ट्रॅक, काय करायचं आहे, गेट द थिंक, ज्या विस्कटलेल्या गोष्टी आहेत त्या पुन्हा ट्रॅकवर आणायच्या आहे, रस्त्यावर आणायच्या आहे. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे पहा. अगोदर एक पॅसेज दिलेला आहे आपल्याला, तो वाचू नंतर. अगोदर इन्स्ट्रक्शन काय आहे पहा. इट इज अ क्लासरूम ऑफ 10th क्लास. इंग्लिश टीचर हॅज रिटन सम सेंटेन्स ऑन द ब्लॅक बोर्ड. शी मेड सम इंटरनॅशनल डेलिब्रेट मिसप्लेसमेंट ऑफ सम वर्ड्स नॉट ऑल. पहा, काही शब्दांची तिने काय केलेली आहे, इंटरचेंज केलेलं आहे डेलिबरेटली, जाणूनबुजून काही मिस्टेक केलेले आहेत. आणि त्या कोणी इंग्रजीच्या शिक्षकांनी जे तुमच्या ब्लॅकबोर्डवर लिहिलं आहे त्याच्यामध्ये यू हॅव टू रीड द टेक्स्ट केअरफुली इन द टेबल. तुम्हाला तो टेबलमध्ये जो आता खाली टेक्स्ट दिलेला आहे तो काळजीपूर्वक वाचायचा आहे. यू हॅव टू फोकस ऑन इटॅलिक वर्ड, आणि ते इटॅलिक वर्ड असे तिरपे प्रकारचे इटॅलिक वर्ड आहे त्याच्याकडे फोकस करायचे आहे. यू पुट देम ॲट देअर proper place and rewrite all the sentences using proper word given below the text table. आणि प्रॉपर वर्ड त्याच्यामध्ये लिहायचे आपल्याला, थोडेसे चुकीचे शब्द दिलेले आहेत आपल्याला. तर अगोदर आपण पॅरेग्राफ वाचूया. द चॉक इज अक्रॉस द टेबल, पा इटॅलिक वर्ड अक्रॉस आहे. वी आर सिटिंग ऑन द क्लासरूम, इटॅलिक वर्ड ऑन आहे. द डस्टबिन इज इन टू, पा इटॅलिक वर्ड लक्षात घ्या, इन टू. Into the door, Mahesh tried to write beside his notebook. Beside the headmaster asked her us present above the classroom imposter. याच्यामध्ये above हा the reference will observe and allot the rank in merit in. The winners will be announced on the next week on. Our friend think to poster competition. They thought in it day and night. पुन्हा in. And they took help in all contests. पुन्हा in. They come on है पहा, in innovative ideas and executed on them on the on well too. आता याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात घ्यायचे होते, इटॅलिक वर्ड ते घेतले आपण. आता तुम्हाला पहा सूचना काय दिलेल्या आहे. ॲज अप, विथ, फ्रॉम, अबाउट, ऑफ, इन, ऑन, विथ, इन, बिहाइंड, इन, ऑन हे शब्द दिलेले आहेत. त्या इटॅलिक वर्डच्या ठिकाणी आपल्याला हे शब्द उपयोग करायचे आहे. पहा सूचना दिलेली आहे. चूज धिस वर्ड गिवन इन ब्रॅकेट अँड रिप्लेस देम विथ इटॅलिक वर्ड. ब्रॅकेटमध्ये शब्द वापरायचे आणि कुठं लिहायचे, इटॅलिक वर्डच्या ठिकाणी योग्य. रिराईट द टेक्स्ट गिवन इन द टेबल, आणि पुन्हा तो टेबल लिहायचा आहे. तर तो आपण आता लिहूया पुन्हा टेबल. पाहिजे दिलेला आहे. द चॉक इज ऑन द टेबल. वी आर सिटिंग इन द क्लासरूम दिलेलं आहे. तेच आपल्याला आता समोर करायचं आहे. तर समोर पहा. द डस्टबिन इज बिसाईड, इंटूच्या ठिकाणी काय इन, बिसाईड द डोअर. महेश ट्राईड टू राईट इन, बिसाईडच्या ठिकाणी काय इन हिज नोटबुक. द हेडमास्टर आस्क अस प्रेझेंट, आता अबोवच्या ठिकाणी इन टू द क्लासरूम इम्पोस्टर. द रेफरी विल ऑब्झर्व अँड अलॉट द रँक, आता इनच्या ठिकाणी पुन्हा इनच आहे, इन मेरिट.
द विनर्स विल अनाऊन्स ऑनच्या ठिकाणी ऑनच आहे. ऑन द नेक्स्ट वीक काही ठिकाणी चुका आहे फक्त. आवर फ्रेंड थिंक ऑन टूच्या ठिकाणी काही ऑन पोस्टर कॉम्पिटिशन. दे थॉट अबाउ याच्या ठिकाणी अबाउ इट डे अँड नाईट. दे टूक हेल्प इन पुन्हा इनच येईल ऑल देअर कॉन्टॅक्ट. दे कम ऑनच्या ठिकाणी अक्रॉस इन इनोव्हेटिव्ह आयडिया अँड एक्झिक्युटेड देम ऑन वेल टू. या प्रकारे आपण पुन्हा तो पॅरेग्राफ योग्य शब्दांच्या सहाय्याने लिहिलेला आहे. त्यानंतर ॲक्टिव्हिटी डेमोमध्ये काय दिलेलं आहे पहा. प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला. दे वेंट पुन्हा त्या योग्य शब्द लिहायचे त्याच्यामध्ये. दे वेंट टू मुंबई. टू फ्रॉममधून टू लिहायचं आहे. नरेश वॉक अक्रॉस द रोड काही लिहितं अक्रॉस. जॉन क्लाइम्ब ओव्हर द माउंटेन काही येईल ओव्हर. त्यानंतर चौथं पहा. द ट्रेन अराइव्ह ॲट काही लिहितं ॲट द स्टेशन. रेन गॉट इन द रेन गॉट इन हर क्विकली काही लिहितं इन हर कार क्विकली. राणी गॉट इन हर कार क्विकली. द thief रॅन थ्रू द टनेल द डॉग हाईड बिहाइंड द टेबल आणि द लर्नर पुट देअर नोट ऑन द टेबल. या प्रकारे. त्यानंतर एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीकडे वळू आपण. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी पॅरलल ॲक्टिव्हिटीमध्ये स्ट्राईक ऑफ द इम्प्रॉप्रिएट वर्ड फ्रॉम द गिवन सेंटेन्स. इनअप्रोप्रिएट जे वर्ड्स आहेत ते आपल्याला योग्य करून लिहायचे आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे. वी कम टू स्कूल बाय फ्रॉम ऑन बस. आता याच्यामध्ये काय येईल बाय म्हणजे काय होईल वाक्य. वी कम टू स्कूल बाय बस. योग्य वाक्य वाचून घ्या. यू कम इन फॉर ऑन. आता याच्यामध्ये काय होईल यू कम इन. तिसरं पहा. डिड यू कम विथ इन ऑफ द नोट्स ऑफ इन प्रोजेक्ट. याच्या वाक्य कसं होईल बरोबर. डिड यू कम विथ नोट्स ऑफ प्रोजेक्ट. वेअर आर यू ऑन इन फ्रॉम. त्याच्यामध्ये काय होईल वेअर आर यू फ्रॉम. त्यानंतर पुट दॅट बॉल टू इन ऑफ बास्केट. आता हा वाक्य कसं होईल पहा. पुट द बॉल कसं येईल पुट द बॉल इन दॅट बास्केट. या प्रकारे योग्य वाक्य आपण लिहिलेले आहेत एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये. त्याच्यानंतर पुन्हा पुढची ॲक्टिव्हिटी कोणती दिलेली आहे पहा इव्हॅल्युएशनची. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही दुरुस्त्या करायच्या आहेत. राईट द फॉलोइंग सेंटेन्स युजिंग द वर्ड गिवन इन द ब्रॅकेट. ब्रॅकेटमधील शब्द वापरून आपल्याला त्या रिकाम्या जागा पूर्ण करायच्या योग्य शब्द वापरून. पहिलं पहा. राम इज बिटवीन मनोज अँड फिरोज काय येईल बिटवीन. दे सीट ऑन द चेअर काय येईल ऑन. गोपाल स्विच ऑफ हिज मोबाईल OFF ऑफ. द thief disappeared among them काय येईल among. रोहित हिट्स अ ह्यूज सिक्स ओव्हर मिड ऑफ. या प्रकारे इव्हॅल्युएशन ॲक्टिव्हिटीसुद्धा आपण केलेली आहे. त्यानंतर दीक्षा व्हिडिओ ही कंटेंटमध्ये इथे एक QR कोड दिलेला आहे. तो तुम्ही स्कॅन करून त्याच्यामध्ये काय दिलं आहे ते बघू शकता जास्तीची माहिती असेल तर. त्यानंतर माय टेक अवे टुडे आय लर्न. आज आपण काय शिकलो तर प्रेपोजिशन हे काय होते सगळे प्रेपोजिशन होते. इट इज अ वर्ड आर फ्रेज दॅट इज यूज बिफोर अ नाउन प्रोनाउन टू शो प्लेस टाईम डायरेक्शन etc. तर प्रेपोजिशनचा वापर आपण कधी करतो तर हा वर्ड किंवा फ्रेज असते दॅट इज यूज ते आपण वापरतो नामाच्या पूर्वी सर्वनामाच्या पूर्वी कशाकरता शो प्लेस टाईम डायरेक्शन दाखवण्याकरता. एखादे ठिकाण एखादी टाईम किंवा एखादी दिशा दाखवण्याकरता आपण प्रेपोजिशनचा वापर करत असतो. याबद्दलची माहिती आपल्याला जास्तीची मिळालेली आहे. त्यानंतर आय हॅव टू बी व्हेरी केअरफुल व्हाय रायटिंग. आणि जेव्हा रायटिंग करतो आपण तेव्हा खूप काळजी घ्यायला लागते. कशामुळे ह्या प्रेपोजिशनमुळे थोडीशी चूक झाली की वाक्याचा अर्थ काय होतो बदलत असतो विद्यार्थी मित्रांनो. म्हणून ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आणखी काही आहे का याच्यामध्ये बघून घेऊ आपण. नाही म्हणजे आपण आजच्या व्हिडिओमध्ये इतकं शिकलेलो आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेलच नक्की लाईक करा. पुन्हा भेटूया पुढच्या ॲक्टिव्हिटीमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.